संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरुडी पठार परिसरातील एचपी पंपाजवळील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशापाडातील कलावंतांवर जमावाने भ्याड हल्ला केल्याची संतापजनक घटना दुपारी 2च्या सुमारास घडल्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे। या भीषण प्रकारामध्ये महिला कलावंतांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला असून कलावंतांचे सोने व रोकडही लुटण्यात आले आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून इतर अनोळखी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुप्रसिद्ध विठाबाई भाऊ मांग तमाशापाडातील 44 पुरुष कामगार 16 महिला कलावंत दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 2च्या सुमारास पोखरी बाळेश्वर येथील कार्यक्रम संपवून नाशिक ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्गाने सारोळे पठार येथे कार्यक्रमासाठी जात असताना वरुडी पठार शिवारातील एचपी पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी थांबले असता तेथे डिझेल भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर निघताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोडवर ट्रकच्या समोर 4 ते 5 जण मोटरसायकलवर आले आणि त्यांनी ट्रक ड्रायव्हर प्रकाश विठ्ठल आवटी राहणार राजुरी याला कट मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत गाडीतून खाली ओढून हाताने मारहाण केली। या दरम्यान तमाशातील कलावंत त्यास सोडवण्यासाठी गेले असता ड्रायव्हर विकास सुखदेव जठार यांना देखील हाताने आणि काठीने मारहाण करत लक्झरी बस क्रमांक MH4FK 0096 दरवाजाचे काचेवर दगड मारत काचा फोडून नुकसान केलं आहे। या हल्लेखोरांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेत बसमधील महिला कलावंत अक्षरा शामिल शिंदे, आरुषी सुमित काळे, संध्याराम चौगुले, शामिल अतुल शिंदे, गणेश शिवाजी गायकवाड, अनुज विशाल हुलसार, राम बशीरुद्दीन चौगुले, अजित वाळुंज यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केले आहे। तर काही महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तर कैलास सावंत यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चेन जवळ असलेले 2.25 लाख रुपये काढून घेत धक्काबुक्की करून शिवीगाळ करत मारहाण केली आहे। या प्रकरणी कैलास मारुती सावंत यांच्या फिर्यादीवरून सुमित शांताराम गुंजाळ, संकेत शांताराम पांगर, सोमेश सुखदेव बोंबले, दत्तात्रय रावसाहेब पडवळ सर्व राहणार कर्जुले पठार तालुका संगमनेर आणि इतर 10 अनोळखी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील वरील 4 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार घारगाव पोलीस करत आहेत। काय घटना झाली होती तिथं? तिथं आम्ही खाली झोपलो होतो मी गाडीतून खाली आल्यानंतर अचानक म्हणजे आता काय झालं त्याने डायरेक्ट मला मारायला चालू केलं। कुणी? त्या पोरांनी म्हणजे आता काय झालं कशात काय नाही त्यांनी बाकीचं बोलू दिलं डायरेक्ट 10-15 जण डायरेक्ट मारायला चालू केलं। तिथून मी पळून डायरेक्ट बसमध्ये आलो बसचा दरवाजा फोडला त्यांनी। तिथून परत त्यांनी थांबल्यानंतर कॉन्स्टेबल साहेब आले त्यांनी समजी परत तिथून निघून गेले। कुठं कार्यक्रम केला होता आणि दुसरा कार्यक्रम कुठं होता? कार्यक्रम आम्ही ह्याला केला काय ठोकळे बारेश्वरला। तिथून आम्ही पंपावर आलो, पंपावर डिझेल टाकले नंतर गाड्या बाहेर आल्या। मग तिथून मी झोपलो, तिथून मग उठल्यानं खाली आल्यानंतर म्हणले काय झालं विचारलं त्यांना, डायरेक्ट मला मारायला चालू केलं। काय नाव तुझं? गणेश शिवाजी गायकवाड। नमस्कार, मी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची नात बोलते। आज आम्ही हजेरीचा कार्यक्रम केला। कुठं? काय गावाचं? पोखरी बाळेश्वर। पोखरी बाळेश्वरला कार्यक्रम हजेरीचा केला आम्ही निघालोच होतो आणि पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढं तर त्याच्यावर 3-4 मुलं आले आणि त्यांनीच कट दिला आमच्या ड्रायव्हरला। मग आता आमचं कसं असतं की आमचे ड्रायव्हर ड्रिंक करत नाही, कारण सगळ्या मुलींचा जीव सुरक्षित राहावा, सगळ्यांचा जीव सुरक्षित राहावा म्हणून आम्ही मालक लोकांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही ड्रिंक करायची नाही। आमचे ड्रायव्हर लोक सगळे बिगर ड्रिंकचेच गाडीवर बसतात। ते मुलं आडवे आले तर आमच्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली। ड्रायव्हरला मारलं तर आमच्यात ऑपरेटर आहे, साऊंडचा ऑपरेटरवाला आहे, त्याला खाली ओढलं। तो एवढंच बोलला, का मारताय बाबा, काय झालं, तुमचं काय नुकसान तरी झालं का, तुम्हीच आडवे आले। त्याला कंप्लेंट 7 ते 8-10 जण मारत होते, इतकं सुजवलं त्याला मारून। आमच्या मुली खाली उतरल्या, ह्या आमच्या कंपनीच्या जेवढ्या नर्तिका मुली आहेत त्या खाली उतरल्या, दादा मामा का तुम्ही मारता, काय एवढं झालं, तुमचं काय नुकसान झालं का आमच्या माणसांना मारताय। आमच्या मुलींची कपडे फाडली, एका मुलीला आमच्या पोटातला आता बुक्क्या मारल्या। आमच्या लक्झरीत आले, 2 जण मांडी घालून बसले, म्हणले बाकीच्या पोरांना जा रे, धरा रे, यांना मारा रे। आमचे म्हणजे त्याच्यात माझी आई पण आहे, विठाबाईंची मुलगी भारती नारायणगावकर, विठाबाईंचा मुलगा कैलास नारायणगावकर, यांना इतक्या घाणघाण शिव्या गाळ केल्या। ते म्हणत होते दादा मामा मुली आहेत, तरुण मुली गाडीतून जावा, त्यांनी ऐकलं नाही। आमच्या मुलीला इतक्या लाता मारल्या, मुलींचे कपडे फाडले ना, अक्षरशः मुलींना
पूर्ण कपडे फाडून उघड्यावर उभं केलं होतं. ही काय पद्धत आहे का? ह्यांना लाज शरम वाटायला पाहिजे. अरे प्रत्येकाला बी आई बहीण घरात आहे. आम्ही आमच्या पोटासाठी करतो आणि आमचं हे तमाशा मंडळ म्हणजे प्रत्येकाचं तमाशा मंडळ हे इज्जतीतलंच आहे. कधी आमच्याकडून अशी गैरवर्तणूक कधीही भेटणार नाही. कधी पण तुम्ही कुणाला विचारा की तमाशा मंडळ इज्जतीतलं आहे. आणि जर त्याच तमाशा मंडळ आज विठाबाई नारायणगावकर राष्ट्रपती पुरस्कार आहेत, आज जर त्यांच्या तमाशामध्ये जरी असं घडतं तर हे लाजिरवाणी म्हणजे अतिशय म्हणजे पुरुष या जातीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे आणि ज्ञाती बिघडलेली आहे. नका रे. अरे आपल्या घरात आई आहे, बहीण आहे, आपल्याला सुद्धा कोण प्रत्येक मूल्य त्या भावनेत का बघत नाही तुम्ही? का बरं तुम्ही तुमची वासना एवढी घाण का बिघडलेली आहे? आज गोरगरीब मुले आहेत, काय केलं रे त्यांनी? त्यांना उघड्यावर तुम्ही त्यांचे कपडे फाडले, त्यांना मारहाण केलं. आणि तमासगीर काय करतो? पोटासाठी जिणं जगतो ना. काय करतो तमासगीर? आज 2 वाजल्यापासून हा टाइम झाला, पोलीस स्टेशनला बसलोय. पोटात कुणाच्या अन्न नाही. सकाळ दिवसा कार्यक्रम केला आणि 2 वाजता हे घडलं. तक्रार बी घेतलेली नाही, काही नाही. थांबा 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 चालले. 6 वाजले. संध्याकाळी कार्यक्रम करायचा आहे. प्रत्येक गावकऱ्याचे 2 रुपये घेतलेले असतात. कार्यक्रम करावाच लागल आणि करणंच भाग आहे. इथून काही न्याय अजून भेटलाच नाही. ह्या मुली बघा, ह्या 2-3 मुली पुढं आहेत. ह्या मुलींचे कपडे फाडले, या मुलींना लाथा बुक्क्या मारल्या. बरं, त्यांना सुद्धा उलट उत्तर देऊ शकलो असतो. आमच्या कंपनीत कंप्लेंट 100 लोक आहेत. त्यांना मारायचं म्हटलं ना वेळ लागला नसता, आर नाही तर पार झालं असतं. पण आमचं कागदी भांडवल आहे. लहान मुलं आहेत, त्यांनी दंगा केला असता, या लहान मुलांचा हाल झाला असतं. म्हणून आमच्या कार्यक्रमामध्ये सगळे शांत. आमच्या 2-3 माणसं फक्त त्यांना म्हणत होते, अरे जाऊ द्या ना, राहू द्या ना. आमच्या माणसांना त्यांनी इतकं मारलं. मग आमच्या माणसांनी थोडंसं त्यांना ढकललं. त्यांनी फोन करून 14-15 लोक बोलवले. त्यांना उलट उत्तर जर आम्ही दिलं असतं ना, आम्ही तर पहिली केस आमची इथं नोंद केली असती. तमासगिरांनी बाहेरच्या लोकांना मारहाण लई केली म्हणून. आम्हाला न्याय भेटलेलाच नाही. 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत इथं बसलोय. आम्हाला न्याय नाही भेटलेला. नमस्कार, मी पूजा सोनवणे. मी शिवसेना जिल्हा अध्यक्ष आहे, अनुसूचित जाती विभाग, अहिल्यानगर. आज घारगाव पोलीस स्टेशनला यायचं कारण असं की आपलं मनोरंजन करणारे आणि आपल्या यात्रा उत्सवांना एक यात्रेचं स्वरूप आणून देणारे तमाशा कलावंत लोक, त्यांच्यावर आज अन्याय झालेला आहे. खरं तर तमाशाची संस्कृती जपणारे, आपली महाराष्ट्राची संस्कृती जपणारे हे तमाशा कलावंत आणि त्यातल्या त्यात विठाबाई बहुमांग यांचं आपण खूप आदराने नाव घेतो. अक्षरशः शहारे येतात अंगावरती. पण आज या तमाशा कलावंतांवरती अशी वेळ आलेली आहे की यांचा जीव धोक्यात आलेला आहे. तमाशा हजेरीचा कार्यक्रम करून पोखरी बाळेश्वरवरून हजेरीचा कार्यक्रम करून निघाल्यावरती एका पेट्रोल पंपावरती हे कलावंत पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. काही मद्यधुंद अवस्थेत असलेले 3-4 तरुण येऊन त्यांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवल्यावरती तिथले ते त्यांचे ड्रायव्हर असतील, हे त्यांचे लाईट ऑपरेटर आहेत, साऊंड ऑपरेटर आहेत, त्यांना गाडीतनं बाहेर ओढलं, त्यांना मारहाण केली. अक्षरशः त्या दादाचा हात मोडलाय. हा जो दादा आहे हा त्याला सोडवायला गेला, त्याला 6 ते 7 टाके पडले डोक्याला. ह्या ज्या मुली आहेत खरं तर निष्पाप मुली आहेत, गरीब मुली आहेत. पोट भरण्यासाठी एखादी महिला आपल्या नवऱ्याबरोबर ती घराच्या बाहेर पडतीये. जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिचं संरक्षण म्हणजे काय असतं? महाराष्ट्राची संस्कृती आणि तमाशा लोक कलावंत. खरं तर ही आपली संस्कृती म्हणून आपण जपली पाहिजे. पण आज त्यांच्या अब्रूवरती येऊन थांबलंय. त्यांचे कपडे फाडण्यात आले, त्यांच्या अंगावरती नखाने ओरबडण्यात आले. म्हणजे बोलण्याची परिस्थिती असं सांगू नाही शकत की आज त्यांच्यावरती काय बित्तीये रडतायत त्या मुली. त्यांच्या अगदी एखाद्या महिलेच्या चारित्र्यापर्यंत येऊन पोहोचणं आणि एखाद्या कलावंताच्या अब्रूपर्यंत आलंय त्या गोष्टी. तर आपण करतोय काय आणि आपलं चाललंय काय ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक महिला म्हणून म्हणू शकते की आपण आपली संस्कृती जपा. खरं तर माझ्या भगिनींना न्याय मिळणारच आहे आणि तो आपण सगळे मिळवूनच देणार आहोत. पण एक समाजात जगताना एक आदर्श म्हणून जगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या संस्कृतीला, तमाशा कलावंतांना आपलं समजून, आपले भाऊ बहीण, आपली आई असं समजून वागायला शिका आणि न्याय मिळवून देणारच आहोत. पोलीस प्रशासनही सांगतंय. खरं तर ताटकळवत ठेवलंय त्यांना आत्तापर्यंत. ताटकळवय आले दुपारी 2 वाजता, आत्ता वाजलेत
6 वाजलेत, 6:30 वाजलेत, अजूनही काही त्यांची तक्रार घेतलेली नाही आहेत. कुठले विशिष्ट कलम लावायचे ते माहीत नाहीत, पण त्या कलम लावण्यासाठी आत्तापर्यंत थांबलेले आहेत. आता ती आल्यावरती कळेल कुठली कलम लावतायत, काय होतंय ते. जे काही तरुणांनी यांच्यावरती भ्याड हल्ला केला त्या तरुणांना पोलिसांनी पकडण्यासाठी काही प्रयत्न केलेत का, की अशा तरुणांवरती काय कारवाई झाली पाहिजे, काय सांगाल तुम्ही? नक्कीच त्यांना पकडण्यासाठी ते गेलेत. जवळपास 2:30-3ला ते इथनं गेलेत. PI साहेब, थोरात साहेब जे आहेत, घारगाव पोलीस स्टेशनचे API थोरात साहेब 3च्या दरम्यान गेलेत ते. पण आता वाजलेत 6:30, अजून कुठलाही आरोपी पकडला गेला नाही. तमाशा कलावंत जे आहेत त्यांनी जे व्हिडिओ काढलेत, आरोपींची ओळख झालेली आहे, तरीही आरोपी अद्यापही पकडला गेलेला नाही. ना आलेत, ना यांना न्याय भेटलाय, ना यांच्या बाजूनी कोणी उभं राहणार आहे. एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला की ठीक आहे, ते आपल्या गावचे नाही आहेत, परगावचे आहेत, आपल्या पंचक्रोशीचे नसतील, पण आपल्या पंचक्रोशीची शोभा वाढवण्यासाठी ते आले होते आणि त्यांना न्याय मिळावा ही विनंती. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर.